विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न IBPS पॅटर्ननुसार सर्व प्रश्न आहेत. मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपला या व्हिडिओचा भाग 22 आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी संधी पुन्हा येणार नाही, म्हणून आता सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, आपण पाहूया आपल्या व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नाकडे. चला, आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे खानदेश. महाराष्ट्राच्या खानदेश भागात नद्या ह्या पूर्व पश्चिम दिशेने वाहतात. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. क्रिकेटर मोहम्मद शमी यांना कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? मित्रांनो, आपणास माहीत असेलही, मोहम्मद शमी यांना आता सध्या करंट सिच्युएशनला अर्जुन पुरस्कार हा देण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार. मित्रांनो, अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली याचं उत्तर मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करा. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई झाली ते ठिकाण कोणते आहे? मित्रांनो, ते ठिकाण पश्चिम बंगाल आहे. प्लासीची लढाई कोठे झाली याचं उत्तर मला देऊ शकता कमेंट्समध्ये. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? याचं अचूक उत्तर आहे तन्यता. मित्रांनो, धातूपासून जर ताण बनवायचे झाले तर त्या गुणधर्मास आपण तन्यता असं म्हणतो. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. काळा घोडा महोत्सव कोठे साजरा केला जातो? मित्रांनो, हा महोत्सव मुंबई येथे साजरा केला जातो, काळा घोडा महोत्सव. मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेला आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 6. भारतात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे केरळ या राज्यात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण आहे. मित्रांनो, पुरुषांमध्येही सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण केरळच आहे, तसेच स्त्रियांमध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाणसुद्धा केरळमध्येच आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापलेली नदी कोणती? मित्रांनो, गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापलेली नदी आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे गोदावरी नदीने 668 किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. 2023चा वर्ल्ड कप विजेता संघ कोणता आहे? मित्रांनो, 2023चा वर्ल्ड कप विजेता संघ आहे ऑस्ट्रेलिया, व मित्रांनो उपविजेता संघ आपला देश इंडिया भारत आहे. वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकला व उपविजेता आपला संघ भारत ठरला आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? मित्रांनो, हा सिकंदर शेख हा 66वा महाराष्ट्र केसरी बनलेला आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा करतात? मित्रांनो, पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोंबर रोजी दरवर्षी साजरा करतात, 21 ऑक्टोंबर. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, हे विधेयक महिला आरक्षण संबंधित विधेयक आहे. नारी शक्ती वंदन हे विधेयक महिला आरक्षण संबंधित आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती? मित्रांनो, सिंधू संस्कृती ही शहरी संस्कृती होती. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, हा करंटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हरिलाल समरिया यांचे देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. हरिलाल समरिया. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, आपला पुढील प्रश्न. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? मित्रांनो, बहमनी राज्याची स्थापना ही हसन गंगू यांनी केली आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? मित्रांनो, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने एकूण 107 पदके जिंकली. मित्रांनो, त्यामध्ये सुवर्ण पदके ही 28 आहेत, रौप्य पदके ही 38 आहेत
व कांस्य पदके हे मित्रांनो 41 आहेत. सुवर्ण 28, रौप्य 38, कांस्य 41 अशी भारताने टोटल 107 पदके आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकली आहेत. मित्रांनो आणखी सांगायचं झालं तर सर्वाधिक पदके ही चीन देशाने घेतली आहेत किंवा जिंकली आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हेरी IMP. चला आपला पुढील प्रश्न. कास्ट अँड रेस इन इंडियाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर GS गुर्वे हे कास्ट अँड रेस इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. चला आपला नेक्स्ट प्रश्न. गायपातीच्या लागवडीसाठी डॅश डॅश वापरतात? मित्रांनो गायपातीच्या लागवडीसाठी कोंब वापरले जातात. याचं बरोबर उत्तर राहील कोंब. चला आपला पुढील प्रश्न. कांदा ही वनस्पती डॅश डॅश आहे? मित्रांनो कांदा ही वनस्पती एकबीजपत्री वनस्पती आहे. एकबीजपत्री कांदा. चला आपला पुढील प्रश्न. अंजिराची कोणती जात महाराष्ट्रात प्रचलित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पुना फिग ही अंजिराची जात महाराष्ट्रात प्रचलित आहे. मित्रांनो पुढील प्रश्न मराठीचे प्रश्न आहेत. काळ ओळखा. बर्फ पाण्यावर तरंगतो. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे वर्तमान काळ. चला आपला पुढील प्रश्न. लिंग ओळखा. सुंदर फूल आहे. याचं बरोबर उत्तर आहे नपुंसकलिंग. आपण जर प्रश्न विचार झाला ते फूल कसे आहे मित्रांनो ते जर सांगायचं झालं तर नपुंसकलिंग येते. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. समिती हे नाम कोणत्या प्रकाराचे आहे? मित्रांनो हे समिती हे नाम सामान्य नाम आहे. मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास प्लीज रिक्वेस्ट करतो की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो ही वेळ पुन्हा येणार नाही आणि अशा पोझिशन किंवा अशा जागा नंतर येणार नाही म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. राम बैलांना मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे बैलाला. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. क्रियाविशेषण ओळखा. सागर फार हळू चालतो. मित्रांनो या वाक्यात क्रियाविशेषण आहे हळू. हळू हे क्रियाविशेषण आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. 200 रुपयांना ही बॅग आहे. विभक्ती ओळखा. मित्रांनो यामध्ये चतुर्थी विभक्ती येईल. सलानाते ही चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. सलाते सलानाते. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. मित्रांनो या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग येतो. तो बैल बांधतो. चला आपला पुढील प्रश्न. 27 नंबर प्रश्न. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. ग्रंथ हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक B. मित्रांनो पहिला ऑप्शन आहे झाड. मित्रांनो झाड हा देशी शब्द आहे व बाकी C व D ऑप्शन हे पोर्तुगीज शब्द आहेत. बटाटा व पगार हे पोर्तुगीज शब्द आहेत. झाड हा देशी शब्द आहे आणि ग्रंथ हा तत्सम शब्द आहे. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने डॅश डॅश प्रकार आहेत. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो भाषेच्या अलंकाराचे फक्त 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शब्द अलंकार व दुसरा प्रकार म्हणजे अर्थ अलंकार. शब्द अलंकार म्हणजे शब्दावरून पडणारे अलंकाराचे प्रकार व दुसरा प्रकार म्हणजे अर्थ अलंकार म्हणजे अर्थावरून पडणारे अलंकाराचे प्रकार. असे हे भाषेचे 2 प्रामुख्याने प्रकार आहेत. चला आपला पुढील प्रश्न. समास ओळखा. घनश्याम या शब्दाचा आपणास मित्रांनो समास ओळखायचा आहे. घनश्याम या शब्दाचा मित्रांनो घनश्याम या शब्दाचा समास आहे कर्मधारण्य समास. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आपल्याकडे ऑप्शन आहेत धवल, अशुभ, मोफत व चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. मित्रांनो शुक्ल या शब्दाचा अर्थ होतो धवल. ऑप्शन क्रमांक 1 धवल. मित्रांनो
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.